रामकृष्ण हरी. विकास लवांडे या शरद पवार राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रवक्त्याने वारकरी संप्रदायावर टीका करून धम्माल उडवून दिलेली आहे. हा एक अत्यंत सुमार वकुबाचा आणि अत्यंत दुष्ट वर्तनाचा आणि केवळ वारकरी संप्रदायाला उचकवून काढण्यासाठीच समाजामध्ये अवतरलेला असं वाटतोय. मूर्ख माणसाबरोबर वाद घालून काय उपयोग आहे म्हणून सर्वात जणांनी त्याच्यावर दुर्लक्ष केलेलं आहे. पण रोज हा माणूस कुठल्या ना कुठल्या तरी तितक्याच सुमार कुवतीच्या अँकरला घेऊन त्याच्या अनुकूल प्रश्न विचारून त्याची उत्तरं त्याच्याकडून काढून घेणारे अँकर त्याला मदत करतायत आणि रोज ती टूर लागलेली आहे. तेव्हा त्याला जी भाषा समजते त्याच भाषेमध्ये त्याने जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नाच्या भाषेमध्येच त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करतोय. बाकी सगळे लोक शांतपणे बसलेले आहेत. अधिकारी माणसांनी याविषयी बोललं पाहिजे. वारकरी समाजामधले जे मान्यवर आहेत त्यांनी याविषयी बोललं पाहिजे. पण त्यांचंही म्हणणं असेल मूर्खाच्या नादाला काय लागायचं म्हणून. असू द्या, पण वारकऱ्यामध्ये भ्रमनिर्माण होऊ नये म्हणून मी काही भाषा वारकऱ्यांच्या दृष्टीने विकास लवांडेला प्रश्न विचारतोय. विकास लवांडेनं सांगितलेलं आहे की सनातन हिंदू धर्म वेगळा आहे आणि वारकरी संप्रदाय वेगळा आहे. वारकऱ्यांची दैवत वेगळी आहे, सनातन्यांची दैवत वेगळी आहेत. वारकऱ्यांचे धर्मग्रंथ वेगळे आहेत आणि सनातन्यांचे धर्मग्रंथ वेगळे आहेत. वारकऱ्यांची तीर्थक्षेत्र वेगळी आहेत आणि सनातन्यांची तीर्थक्षेत्र वेगळी आहेत. असे त्याने आपल्या अकलेचे तारे तोडलेले आहेत. वास्तविक अशा तऱ्हेचा विचार कुठल्याही वारकऱ्याने अजूनपर्यंत केलेला नाही. वारकरी स्वतःला सनातन हिंदू धर्माचाच अनुयायी म्हणत असतो. तर याविषयी थोडीशी शास्त्रीय भाषेमध्ये, थोडीशी सभ्य भाषेमध्ये, शास्त्रीय भाषेमध्ये आपण चर्चा करूया, ज्यामुळे वारकरी संप्रदायाच्या कीर्तनकारांना, अभिमान्यांना बळ मिळेल, ताकद मिळेल. सनातन धर्म म्हणजे काय? सनातनचा अर्थ आहे नित्य नूतन. सनातनीचा अर्थ आहे अखंडित, कधीही खंड न होणार. ज्याच्या पुण्यभूमी, सावरकरांनी याची व्याख्या केलेली आहे, ज्याची पुण्यभूमी आ सेतू हिमाचल आहे
आणि जन्मभूमी आ सेतू हिमाचल आहे. जो स्वतःला ख्रिश्चन, मुसलमान आणि इतर धर्माचं मानत नाही, पण भारताला मात्र पवित्र भूमी आणि जन्मभूमी मानतो, तो हिंदू, सनातन हिंदू धर्म, अशा तऱ्हेची व्याख्या सावरकरांनी केलेली आहे. तेव्हा जे जे भारताला पवित्र भूमी आणि जन्मभूमी मानतायत, जे स्वतःला मुसलमान आणि ख्रिश्चन किंवा कडवे बौद्ध किंवा कडवे जैन मानत नाही, ते हिंदू. हिंदू सनातन धर्मामध्ये हडेल अप्पी चालत नाही. हिंदू सनातन धर्म मध्ये स्वातंत्र्य आहे, उपासना स्वातंत्र्य आहे आणि लवचिकपणा देखील आहे. हिंदू सनातन धर्म हा काळाप्रमाणे स्वतःला बदलत जातो. इथे कुठल्याही तऱ्हेची हडेलप्पी चालत नाही. ज्या देशामध्ये हडेलप्पी चालते त्या मध्य आशियामध्ये काय प्रकार चाललेला आहे हा आपण जरा स्वतः पाहून घ्या. नास्तिकांनी देखील पाहून घ्या, सेक्युलरवाद्यांनी देखील पाहून घ्या की मुसलमानच मुसलमानाला त्या ठिकाणी मारतोय. इराणी मुसलमान अरबी मुसलमानाला मारतो आहे. स्वतःच अहंकारामुळे पॅलेस्टाईनचे मुसलमान मरतायत आणि इतर ठिकाणचेही, लिबिया, ट्युनिशिया, लेबनॉन या ठिकाणचे मुसलमान देखील मिसाईलच्या धक्क्याने मरतायत. अशी हडेलप्पी हिंदू धर्मामध्ये चालत नाही. हिंदू धर्म हा एक वटवृक्षासारखा आहे. एक मोठं खोड असतं आणि त्या खोडाला वेगवेगळ्या शाखा आलेल्या असतात. एक शाखा दुसऱ्या शाखेपेक्षा वेगळी असते, परंतु त्याला एकच वृक्ष मानलं जातोय, सनातन हिंदू धर्म. इकडे हिंदू धर्म हा असा लवचिक असल्यामुळे आणि स्वातंत्र्य असल्यामुळे आणि वरून काही फार मोठं नियंत्रण नसल्यामुळे जेवढी मतं तेवढे संप्रदाय. आजच्या काळामध्ये सुद्धा तुम्ही बघा, कोणी मोठा माणूस झाला, गुरु झाला, तर 100-200 भक्तांना एकत्र करतो आणि त्याचा वेगळा संप्रदाय उभा राहतो. आत्ताच बघा तुम्ही, नरेंद्र महाराजांचा संप्रदाय वेगळा आहे, साईबाबाचा संप्रदाय वेगळा आहे, हे अकोल्याच्या महाराजांचा संप्रदाय वेगळा आहे. आणखी इतर तुम्हाला गावोगाव असे वेगवेगळे संप्रदाय दिसतील. आम्ही ह्यांचे शिष्य आहोत, आम्ही त्यांचे शिष्य आहोत म्हणून. हे सगळं जरी असलं, अनेक संप्रदाय, अनेक शाखा जरी असल्या, तरी हिंदू जीवन पद्धती म्हणून काही जी आपल्याला दिसते ते संपूर्ण अखंड भारतामध्ये एकच आहे. आणि तुम्ही ती कुठेही बघा, आज बंगालमध्ये बघा, हिंदू धर्माचं उदाहरण आलेलं आहे. 50 वर्षाच्या सेक्युलरिझमचा आणि नास्तिकतेचा 1-2 दिवसांमध्ये काय करून पाडाव करून टाकला. आणि अहंकारी लोकांची, हिंदू विरोधी लोकांची, हिंदूला दाबून ठेवणाऱ्या लोकांचे
पराभव करून टाकला. आज खेड्यापाड्यामध्ये हिंदू किती जल्लोषाने ओरडतोय हे बघा. तिथल्या त्या महिला आहेत त्या माझ्या महाराष्ट्रातल्या माय माऊल्यापेक्षा वेगळं काही मला वाटत नाही. केरळच्या, कर्नाटकच्या, आंध्रमधल्या, तामिळनाडूमधल्या माय माऊल्यांची भाषा वेगळी असेल, पण भाव तोच मला दिसतोय. तुम्ही या समाज माध्यमामधून तुम्ही जर बघायला लागलात तर तेच दिसेल. सनातन धर्म आणि वारकरी संप्रदाय हा वेगळा कसा? तर त्याने ते म्हणतात की सनातन धर्माची दैवत वेगळी आहेत आणि वारकऱ्यांची धर्म वेगळे आहेत. हा अगदी कोरा मूर्खपणा आहे. पहा, वारकऱ्यांचं दैवत हे पांडुरंग परमात्मा आहे आणि त्याला विठोबा म्हणून घेतलं जात आहे. पण विठोबा हा याचंच नाव संत वाङ्मयामध्ये हरी, श्रीकृष्ण, कमळापती, माधव अशा तऱ्हेने वेगवेगळ्या नावाने ओळखला जातोय. हा प्रत्येक संत वाङ्मयातल्या प्रत्येक पानावर हरी, विठ्ठल, विठोबा, माधव, कमळापती अशा तऱ्हेने वेगवेगळ्या नावाने जी सनातन हिंदू धर्माची म्हणा दैवत आहेत, तेव्हा विठोबा हा काही श्रीकृष्ण आणि हरी यांच्यापेक्षा वेगळा नाही आणि ही सनातन धर्माची दैवत आहेत. सनातन धर्मामध्ये प्रामुख्याने 3 संप्रदाय दिसतात. एक वैष्णव संप्रदाय, शंकर संप्रदाय आणि शाक्त संप्रदाय. पण हिंदू धर्माचं वैशिष्ट्य आहे किंवा काय म्हणजे म्हणायचं ते म्हणा की यांचे प्रत्येकाचे शेकडो संप्रदाय आहेत. आणि हा वैष्णव संप्रदायामध्येच वारकरी आपणाला वैष्णव म्हणतात, वैष्णव पदाचा अभिमान करतात. या वारकरी जरी संप्रदाय आपण म्हणत असलो तरी त्याच्या शास्त्रीय भाषेमध्ये भागवत वैष्णव संप्रदाय अशा तऱ्हेच आहे. त्याच्यामुळे भागवत धर्म आहे, भागवत पुराण आहे आणि हे भागवत पुराणामध्ये विष्णूचं वर्णन आहे. विष्णूला वाहिलेला तो भागवत ग्रंथ आहे. त्याच्यामुळे भागवत ही बिरुदावली वारकरी संप्रदाय वापरत असतो. अर्थातच तो वैष्णव संप्रदायाचा एक भागच आहे. म्हणून हे जे काय विकास लवांडे म्हणतात की सनातन वैष्णव संप्रदायापासून भागवत संप्रदाय वेगळा आहे, ही गोष्ट घडत नाही. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की सनातन हिंदू संप्रदायांचे ग्रंथ वेगळे आहेत आणि वारकऱ्यांचे ग्रंथ वेगळे आहेत. ही गोष्ट अगदी
डोळ्यात धूळ फेकण्यासारखी, जाणून बुजून डोळ्यात धूळ फेकण्यासारखी विकास लवांडे सांगत आहेत. विकास लवांडेंना इतिहासाचंही ज्ञान नाही आणि शास्त्राचंही ज्ञान नाही, कसलाच अभ्यास त्यांनी केलेला नाही आहे आणि पोकळ फुशारके ते मात्र मारत असतात. सनातन धर्माचे वेद हे मूल ग्रंथ आहेत आणि वेद कोणी लिहिले हे कोणालाच माहीत नाही. या वेदामधूनच रामायण आणि महाभारत हे ग्रंथ लिहिले गेले आहेत. वेदामध्ये कर्म, उपासना, योग आणि ज्ञान या 4 कांडांचाच अभ्यास होतो, विश्लेषण केलेले आहेत आणि ही 4 कांड देखील महाभारतात आलेली आहेत. आणि महाभारताचा एक भाग भगवद्गीता आहे. भगवद्गीता हा महाभारत युद्धाच्या पार्श्वभूमीवर अर्जुनाला आपली कर्तव्यबुद्धी जागृत करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने सांगितलेला कर्म, भक्ती आणि ज्ञानाचा उपदेश आहे की ज्याच्यामुळे अर्जुन युद्धाला प्रवृत्त झाला आणि युद्ध जिंकलं. भगवद्गीतेमध्ये वेदामध्ये सांगितलेल्या सगळ्या गोष्टी भगवद्गीतेमध्येही आलेली आहे. पण भगवद्गीता हा ग्रंथ संस्कृतमध्ये असल्यामुळे मराठी संत हे उदार वृत्तीचे आणि व्यापक वृत्तीचे असल्यामुळे संतांचं हे लक्षणच आहे की ते उदार आणि व्यापक वृत्तीचे असतात. आणि बोलते हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे, ही वृत्ती त्यांच्यामध्ये असते. त्याच्यामुळे सामान्य माणसाला देखील देवमार्गाला लावणं, नास्तिकतेपासून दूर करणं, यासाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यासारख्या समर्थ संताने, कवीने, लेखकाने आपली लेखणी भगवद्गीतेसारख्या तत्वज्ञानाच्या ग्रंथावर आणली. आम्ही सगळे वारकरी आणि महाराष्ट्रातले सगळेच धर्म अनुयायी महानुभाव हे श्री संत ज्ञानेश्वरांच्या या महान कार्यांचे अत्यंत आभारी आहोत आणि सतत त्यांची पालखी खांद्यावर वाहून न्यायला आम्ही तयार आहोत. त्यांना म्हटलेलं आहे, ज्ञानियाचा गुरु राजा महाराव अशी पदवी दिलेली आहे. साधकाचा मायबाप अशा तऱ्हेने ज्ञानेश्वर महाराजांना उपाधी दिलेली आहे. तेव्हा जे वेदामध्ये कर्म, उपासना, योग आणि ज्ञान आहे तेच भगवद्गीतेमध्ये आहे आणि तेच ज्ञानेश्वरीमध्ये आहे. ज्ञानेश्वराने निर्माण केले म्हणून मोठ्या सन्मानाने तिचं नाव ज्ञानेश्वरी म्हणून सामान्य माणसाने ठेवलेली आहे. पण तिचं ज्ञानेश्वर महाराज तिला भावार्थ दीपिका या नावाने म्हणत असतात. तेव्हा भावार्थ दीपिका हा ग्रंथ कुठेही तुम्हाला मूळ सनातन धर्माचा विरोध करताना दिसत नाही आहे, हे लक्षामध्ये घ्या.
सनातन धर्माचा विरोध न करता, आपल्या जीवनाचं मूळ न उखडता आपण विकास करू शकतो. तोच सनातन धर्माने ज्ञानेश्वरीच्या रूपाने आणि वारकरी संप्रदायाच्या रूपाने मराठी माणसातल्या सामान्य शेतकऱ्याला, सामान्य माणसाला परमार्थामध्ये आणण्यासाठी सनातन धर्माचाच विकास केलेला आहे. सनातन धर्माची रेख मोठी केलेली आहे. सनातन धर्माचं वर्तुळ मोठं केलेलं आहे, व्यापक केलेलं आहे. आपणाला देश काळानुसार आणि समोर असलेली मुस्लिम आक्रांतांची आव्हानं पेलण्यासाठी, सामान्य माणसामध्ये जाण्यासाठी जे महान कार्य महाराष्ट्रीय संतांनी केलेली आहे, केवळ महाराष्ट्रीय संतांनी नव्हे, त्याच समकालामध्ये संपूर्ण भारतभर हे भक्ती आंदोलन चालत होतं आणि त्याच्यामध्ये समाजाचे सगळे घटक त्यामध्ये आलेले होते. आणि ही एक आक्रांताविरुद्धची अबोल, जास्त काही गाजावाजा न करणारी पण तळापासून असणारी चळवळ होती. आपलं स्वतःचं अस्तित्व राखून ठेवणारे, आपला स्वतःचा स्वाभिमान, आपले स्वतःचे देव, देश आणि धर्म वाचवणारी ही मोठी चळवळ होती आणि ती सनातन धर्माची पूरकच होती. लवांड्यांना सनातन धर्मापासून वारकऱ्यांना वेगळं करायचं आहे, कारण त्यांचं राजकारण आहे, ते राजकारण्यांचे प्रवक्ते आहेत, ते काय वारकरी नाही आहेत. आता आपण बघूया, ज्ञानेश्वरीची गोष्ट आपण बघितली. ज्ञानेश्वरीचा पहिलीच ओवी आहे बघा, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपादका. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपादका. गणपतीची स्तुती करताना, ओंकाराची स्तुती करताना हे वेदाने प्रतिपादन केलं गेलेलं तत्व असं म्हटलेलं आहे. तेव्हा जर पहिलीच ओवी वेद प्रतिपादका अशा तऱ्हेने म्हटलेलं आहे, तर तुम्ही कसं काय म्हणताय की सनातन धर्माच्या ग्रंथाच्या विरोधी वारकरी धर्माचे ग्रंथ आहेत. सनातन धर्मामध्ये जे काय भगवद्गीतेमध्ये जे कोणते शब्द आहेत, शास्त्र, वेद, आचार्य, हे अशा तऱ्हेचे सगळे शब्द ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा आलेले आहेत. कितीतरी वेळेला व्यास हा शब्द आलेला आहे, व्यास उक्ती अशा तऱ्हेची वचनं आलेली आहेत. त्याच्यामुळे ज्ञानेश्वरी ही काय सनातन धर्माच्या विरोधी होती, सनातन धर्माच्या बंडखोरी करणारी होती अशा तऱ्हेने नव्हे. कुठल्याही संताच्या मनामध्ये आपण काही बंड करतो आहे, आपण काहीतरी क्रांती करतो आहे अशा तऱ्हेचा भाव नव्हता. तर भाव जो होता, बोडते हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे, हाच भाव त्यांच्या मनामध्ये होता. त्याच्यामुळे त्यांना तुम्ही सनातन धर्माच्या विरोधी म्हणतायत, त्यांचे ग्रंथ सनातन धर्माच्या विरोधी म्हणतात, हे बिलकुल पटण्यासारखं नाही आहे. आपण जर तुकाराम महाराजाची गाथा जर बघितली तरी त्याच्यामध्ये आपणाला दिसतं की तुकाराम महाराजांनी या गाथेमध्ये आपलं संपूर्ण जीवन चरित्र, आपली संपूर्ण साधना आणि भावी साधकांसाठीचा उपदेश या रूपाने, उघड रूपाने लिहिलेला आहे.
आणि कुठेही ते सनातन धर्माच्या विरोधी बोलत नाहीत. सनातन धर्माबद्दल येणारे जे काही दोष वगैरे असतील तर ह्या दोषाविषयी बोलणं वेगळं आणि संपूर्ण सनातन धर्माविषयी बोलणं वेगळं आहे. आम्ही बोलतो ना, जे काही वाममार्ग आहेत, जे काही थोतांड आहेत, जे काही जारण मारण काम करणं, गंडा तावी दोरा वशीकरण अशा तऱ्हेच्या जे बोआबाजीच्या गोष्टी आहेत, ज्याच्यामध्ये लोकांना सरळ फसवलं जातं आणि त्याच्यामध्ये अधिक स्त्रिया फसतात, याचा आम्ही विरोध करतो ना. तशा तऱ्हेने तुकाराम महाराजांनी त्या काळाचं जे दंभ होतं, जे पाखंड होतं, त्या सगळ्याचा विरोध केलेलाच आहे. आज आमच्यासारखी माणसं देखील वारकरी संप्रदायामध्ये जे काय दोष आलेले आहेत, पैशाला जे काही महत्त्व आलेलं आहे, त्याच्याविषयी आम्ही उघड बोलत असतो. आणि वारकरी मंडळी, जी अधिकारी मंडळी आहे, ती समजूनही आम्हाला घेत असतात. आपल्यामध्ये आपल्या माणसाने, अधिकारी माणसाने बोलणं ही गोष्ट वेगळी आहे. आणि बाहेरच्या माणसाने कोणताही अधिकार नसताना, कोणतंही शिक्षण नसताना, कुठल्याही संत वाङ्मयाचा सखोल अभ्यास नसताना, कुठल्याही सनातन धर्माच्या शास्त्राचा कुठलाही अभ्यास नसताना, काही कांड्या उधळणं ही अव्यापारेषु व्यापार म्हणतात, त्याला म्हणतात. तुमचा अधिकार नसताना तुम्ही चेष्टा करतात, असंच असतं. हीच लवांडेने गोष्ट केलेली आहे. तुकाराम महाराजांनी जी गाथा लिहिलेली आहे, त्या गाथेमध्ये देखील कुठेही सनातन धर्माविषयी विरोध केलेला नाही. शास्त्राविषयी, धर्माविषयी त्याने सांगितलेलं आहे. झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग, हा त्यांचा भाव होता. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी, ऋषी शब्द आहे या ठिकाणी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताव्या, झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग, विषय भोगी भरली मने, अर्थी लोपली पुराणे, पिटू भक्तीचा डांगोरा, बोला जय जयकार. अशा तऱ्हेने हा अभंग आहे. स्वतः तुकाराम महाराज सांगतायत. ऋषी मुनीच्या मार्गानेच आम्ही चालतोय. हा सगळ्या संतांचा आग्रह आहे. आपण कुठेही बंड करत नाही, आपण कुठेही क्रांती करत नाही, आपण कुठेही मूळ धर्माला विरोध करीत नाही. हे सगळंच सगळ्या संतांनी हे पथ्य, ही मर्यादा पाळलेली आहेत. आणि याच्या विरोधी मात्र लवांडे बोलत आहेत. हे झालं ग्रंथ. सनातन धर्माचे ग्रंथ वेगळे आहेत आणि वारकऱ्यांचे धर्म वेगळे आहे, वारकऱ्यांचे ग्रंथ वेगळे आहेत. ही जी काही कंडी पिकवली आहे लवांडेने, त्याच्या विरुद्ध आमचं म्हणणं आहे. आता सनातन धर्माची तीर्थक्षेत्र वेगळी आहेत आणि वारकऱ्यांची तीर्थक्षेत्र वेगळी आहे. याच्याविषयी बोलूया आपण. तीर्थक्षेत्र म्हणजे काय? ज्या ठिकाणी प्रसिद्ध देवता असते आणि त्याला भेट देणारे अनेक यात्रेकरू असतात, त्याला तीर्थक्षेत्र म्हणतात.
ज्या ठिकाणी नद्याच्या काठी जी संत मंडळी अनेक वर्ष निवास करून तपस्या करत असतात आणि त्या तीर्थक्षेत्रामध्ये आंघोळ करत असतात, त्याला तीर्थक्षेत्र म्हटलेलं आहे. देश, काल, भूगोल आणि सामाजिक परिस्थिती याप्रमाणे ही तीर्थक्षेत्र उभारली जातात आणि पुढेही चालत राहतात. वारकरी संप्रदायांचा पांडुरंग परमात्मा जो पुंडलिक पाटलांनी त्या ठिकाणी स्थापना केली आणि त्यानंतर वारकरी संप्रदायांची जी वार्षिक दिंडी आणि इतरही दिंड्या वगैरे जो प्रसार झाला, त्याने पंढरपूरला महत्व आलं, हे मान्य आहे. तशा तऱ्हेने आळंदी या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांचा निवास झाला म्हणून आळंदीलाही महत्व आहे. पैठणची सुद्धा ती स्थिती आहे. आणि याचप्रमाणे वारकरी संत जिथे जिथे म्हणून जन्माला आले आणि जिथे जिथे त्यांनी कर्म केलं, धर्म प्रसार केला, तिथे सगळी श्री क्षेत्र या नावाने वारकरी संप्रदाय मानत असतो. पण ही जरी वारकरी संप्रदायाची जरी प्रसिद्ध पवित्र तीर्थक्षेत्र असली तर ती हिंदूची नाहीत असं तुम्ही म्हणू शकत नाही. कारण आज पर्यटनाला फार मोठं महत्व आहे आणि धार्मिक पर्यटनाचा मोठा भाग आहे. आणि ज्यावेळेला आगगाड्यामधून, बसमधून, प्रायव्हेट कारमधून नेपाळ, राजस्थान, बंगाल, कर्नाटक, त्याच्यानंतर आंध्र याच्यामधून जे पर्यटक येतात, धार्मिक पर्यटक येतात, ते पंढरपूर, ते सनातन धर्माचे जरी असले तरी या वारकऱ्यांच्या तीर्थक्षेत्राला भेट देऊन मनाला शांती पावतात, प्रसन्न होतात आणि पवित्राची भावना, उदात्त भावना घेऊन जात असतात. हीच गोष्ट वारकऱ्याची देखील आहे. सनातनी हिंदू धर्माची उत्तरेकडील जी मथुरा, वृंदावन, प्रयागराज, काशी, द्वारका, त्याच्यानंतर गंगासागर, ही जी तीर्थक्षेत्र आहेत, ह्या तीर्थक्षेत्रांना वारकरी भेट देत असतो. त्यांच्याकडे तुच्छतेनं कधीही पाहत नसतो. हे आपण लक्षात घ्या. तो प्रयागराजच्या माझ्यासारखा साधू गैरिक वसारामध्ये असताना देखील मी कुंभाला जाऊ शकलो नाही प्रयागराजला. पण माझ्याजवळ शिकणारे कितीतरी वारकरी मला न सांगतात गुपचूप प्रयागराजला जाऊन डुबकी मारून आले. एक दोन सुद्धा नाही, खूप शेकडो वारकरी जाऊन डुबकी मारून आले. तेव्हा ही काही गोष्ट, ही तीर्थक्षेत्र त्यांची आहे, ही तीर्थक्षेत्र यांची आहेत आणि या तीर्थक्षेत्राला हे जात नाही आणि त्या तीर्थक्षेत्राला हे जात नाही असं म्हणणं हे काय मला बरोबर वाटत नाही. चुकीची आहे दृष्टी, ही तुमची दृष्टी चुकीची आहे. आता प्रश्न येतोय की वारकरी जो आपल्या शाळेच्या दाखल्यावर लागतो त्यावेळेला काय लागतो? पहिला त्याचा धर्म लावला जातो हिंदू, आणि मग त्याची जी जाती असेल, तो ज्या जातीचा अभिमान करत असेल ते त्याच्यावर अवलंबून आहे.
तो अभिमान करत असतो. त्याने अभिमान सोडला तर जाती माझी जात म्हणून लावू नका असं होऊन जाणार तिथे. पण तो अभिमान करतोय की मी माळी आहे, मी कोळी आहे, मराठा आहे, बंजारी आहे, लोहार आहे, महार आहे, हा अभिमान तो स्वतः करत असतो. म्हणून त्याची जाती धर्माच्या बरोबर लावली जाते. ते वारकरी लावतात की नाही. मग हे सगळे सनातनाचे जर धर्म असतील तर वारकरी ते सगळे धर्म पाळतो की नाही पाळतो? पाळतो. आता आपण आणखी एक गोष्ट बघूया. लवांडेंना हे माहीत नसेल की ज्या वेळेला विठ्ठलाच्या मंदिरामध्ये विठ्ठलाची प्राणप्रतिष्ठा होते त्यावेळेला त्या वारकरी सगळे येतात की नाही येतात, त्या ठिकाणी होम हवन होतं की नाही. ब्राह्मणांना तुमचा ब्राह्मणाविषयी द्वेष असेल असू द्या, तो तुमच्या जवळ ठेवा. पण वारकरीने काही कधी ब्राह्मणाचा द्वेष केलेला नाही. वारकरी ब्राह्मणांना बोलावतो, त्यांना भरपूर दक्षिणा देतो आणि त्यांच्याकडून प्राणप्रतिष्ठेचं कार्य करून घेतोय. कुठल्या तरी एखाद्या मंदिराच्या, विठोबाच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला जाऊन पहा ना. आमच्या मराठवाड्यात तर आहे बुवा, तुमच्या पश्चिम महाराष्ट्रात नसेल तर ठीक आहे, तसं सांगा. इथे प्रत्येक देवळामध्ये जी काही प्राणप्रतिष्ठा होते त्यावेळेला होम हवन होतं. आणि ब्राह्मणांना बोलवतो आम्ही. आणि ब्राह्मणा बोलवण्यामध्ये आम्हाला काही लज्जा वाटत नाही आणि काही आम्ही प्रतिगामीपणा करतोय असंही वाटत नाही. धर्माविषयी त्याने अभ्यास केलेला असतो. जीवनाची कित्येक वर्ष धर्म शिकण्यामध्ये, समजण्यामध्ये, कर्मकांड करण्यामध्ये त्याने घालवलेली असतात. आपण ती घालवलेली नसतात, आपल्याला माहीत नसतं. म्हणून त्यांना बोलून आणि त्यांना दक्षिणा द्यायची असेल हे धर्मच सांगत असतो. त्याच्यामुळे त्यांना योग्य ती दक्षिणा देऊन त्यांच्याकडून ही कार्य आम्ही करून घेत असतो. आमच्या मनामध्ये ब्राह्मणाविषयी काहीही द्वेष नाही. वारकऱ्यामध्ये कितीतरी ब्राह्मण हे कीर्तनकार म्हणून आहेत. तुकाराम महाराजांचे पट्टशिष्य ज्यांनी 2 गाथा स्वहस्ते लिहिलेल्या आहेत, हे गंगाराम मवाळ हा ब्राह्मण म्हणत होता आणि संताजी जगनाडे हा तेली माणूस होता. या दोघंही, एक ब्राह्मण आणि एक तेले, हे दोघेही एकत्र राहत होते, एकत्र खात होते. तुकाराम महाराजांना गुरु म्हणून मानून अत्यंत श्रद्धेने त्याने तोंडातून काढलेला एक शब्द लिहून काढत होते. हे आपणाला दिसत नाही का? तुकाराम महाराजांच्या ज्या टाळकऱ्यांमध्ये कितीतरी कुलकर्णी, देशपांडे अशा तऱ्हेच्या नावाची टाळकरी होते. तुम्ही ब्राह्मणाचा द्वेष करू नका. मी हा सगळ्याविषयी अधिक सविस्तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी बोलेन आणि तुमचं पूर्णपणे खंडन केल्याशिवाय राहणार नाही. सांगायचं तात्पर्य हे काय की डोळे उघडा ना, बघा. वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही माळ घातलीत म्हणजे काय झालं असं नाही आहे. संत ज्ञानेश्वर हा जो सिनेमा होता ना, त्या सिनेमामध्ये ज्ञानेश्वराची भूमिका करणारा शाहू मोडक नावाचा जो नट होता, हा ख्रिश्चन नट होता, हे लक्षामध्ये घ्या. आणि त्यांनी माळ घालून ज्ञानेश्वराची उत्तम भूमिका केलेली होती. रडवलेलं होतं सगळ्या प्रेक्षकांना. पण म्हणून काय झालं, तो वारकरी होतो का? त्याने तात्पुरती माळ घातली, ज्ञानेश्वराची भूमिका केली, उत्तम भूमिका केली, म्हणून तो वारकरी थोडाच होतो. तो स्वतःला ख्रिश्चनच म्हणणार, त्याचे भाईबंद त्याला ख्रिश्चनच म्हणणार ना.
तो वारकरी होत नाही. वारकरी होणं ही सुळावरची पोळी आहे आणि लवांडे हे तुम्हाला समजणार नाही. जरा वारकरी संप्रदाय काय आहे जर तुम्हाला कळायचं असेल तर कुठल्या तरी श्रेष्ठ महापुरुषांना तुम्हाला आवडेल त्या महापुरुषाला कोण तुमच्या 40% कोण असेल त्या महापुरुषाच्या आश्रयाला राहा. एक एक भगवद्गीता आमचे बघा वारकऱ्यांना ज्ञानेश्वरी बरोबर भगवद्गीता देखील शिकावी लागते आणि त्यासाठी संस्कृत व्याकरण देखील शिकावं लागतं. तुम्ही जे म्हणतायत की वारकरी संप्रदाय सनातन धर्मापासून वेगळा आहे ते साफ तद्दन खोटं आहे. 100% खोटं आहे. हे मी तुम्हाला पटवून देण्याचा प्रयत्न करतोय. लवांडे विकास लवांडे तुम्ही जरा काय करा, हे राष्ट्रीय काँग्रेसचे प्रवक्तेपणाचं विरोध हे लावून तुम्ही बसलेले आहेत ते एकदा काढून फेकून द्या आणि तुम्ही सरळ सरळ साधा भोळा वारकरी म्हणून कुठल्या तरी तुमच्या योग्यतेच्या माणसाकडे जावा आणि हे सगळे संत वाङ्मय समजून घ्या. नंतर वेदांत वाङ्मय समजून घ्या. हे सगळं तुमचं समजून गेल्यानंतर तुमच्या सगळ्या शंका समजून घेतील. खरा सनातन धर्म, खरा वारकरी धर्म काय आहे हे तुम्हाला कळून येईल. तुम्ही हे फुशारके मारू नका की माझ्या आई वडील माझ्या आजोबा हे वारकरीच होते, मी पण माळकरी आहे, अशी फुशारके मारू नका. गळ्यात माळ घातली म्हणजे काय माणूस वारकरी होत नाही. तुमचे जे शब्द, तुमचे जे विरोध, तुमचे जे बोलण्याचा जो सगळा प्रकार आहे याच्यामध्ये तुमच्या वारकरी संप्रदायाविषयीची तुमची द्वेष उघड होऊन जातो, दिसून येतोय. तुम्हाला वारकरी संप्रदायाविषयी एक कणभर देखील प्रेम नाही आहे. फक्त वारकरी संप्रदायाच्या मान्यवरांना, वारकरी संप्रदायाच्या श्रेष्ठ पुरुषांना बदनाम करणं याच्याशिवाय तुम्हाला दुसरं काही नाही. आणि याच्यासाठी तुम्ही पाप करतायत. तुका म्हणे घातल्या भय नरका जाणे, हे तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला सगळ्यांना सांगतायत. हे पण तुम्ही समजून घ्या ना. तुमचे आजोबा आजी जे वैकुंठाला गेलेले असतील, जे कर्मठ वारकरी होते, त्यांनी हे तुमचं वर्तन पाहिल्यानंतर ते कपाळावर हात मारतील आणि आपला अशा तऱ्हेचा नातू झाल्याबद्दल दुःखी होतील, रडतील ते आणि तिथेच राहून तुम्हाला शाप देतील की तू नरकात जाशील, तू नरकात जाशील, तू नरकात जाशील, नको हे असं करू, हे उद्योग सोडून दे, अशा तऱ्हेने ते सांगतील. पण तुम्ही विकास लवांडे तुम्ही हे उद्योग सोडणार नाही. कारण असलेच उद्योग करण्याबद्दल तुम्हाला पैसे मिळत असतात आणि नास्तिकता फैलावणं तुमच्या मालकाप्रमाणे हे तुम्ही हेच जीवनाचं ध्येय तुम्ही पत्करलेलं आहे. आम्ही आयुष्य हे देव, देश आणि धर्मासाठी ओवाळून टाकलेले आहेत. आम्ही किती वर्ष, 10 वर्ष वेदांतासाठी आयुष्य ओवाळून टाकलं. पुढची कित्येक वर्ष संत वाङ्मयासाठी आम्ही वेचली. गेली 30 वर्ष मी वेदांत आणि वारकरी संत वाङ्मय शिकवण्यासाठी माझं आयुष्य संपवलेलं आहे. 80व्या वर्षी मी तुम्हाला बोलतोय, तुम्ही हे पाप करू नका. देव, देश आणि धर्म याचा तुम्ही विरोध करतायत आणि देव
हे सहन करत नाही. साधू संतांची निंदा देव सहन करत नाही. साधू संत हे देवाचे लाडके असतात आणि त्यांची जर तुम्ही निंदा करत असाल तर तुमचं जीवन चांगलं नाही होणार आहे. या मोठ्या लोकांच्या नादाला लागून तुम्ही तुमचं आयुष्य खराब करतायत. माझ्यासारख्या प्रामाणिक माणसाच्या, धर्माभिमानी माणसाचा जर संदेश मानला तर या गोष्टी सोडून द्या. हा नालायकपणा, हा देव देश धर्माच्या विरोधीपणाचा जे काय तुम्ही करतायत अँकरला धरून, ती गोष्ट सोडून द्या. पण कुत्र्याची शेपटी वाकडी असते. ती कितीही सरळ करण्याचा प्रयत्न प्रामाणिक माणसाने केला तरी ती वाकडी ते वाकडीच राहते. तुम्ही त्याच्यामध्ये काही सुधारणा करणार नाही आहे. तुम्ही हे सगळ्या ह्याच्यावर जगजाहीर करतायत, बोलतायत, यूट्यूबच्या माध्यमामधून, सामाजिक माध्यमामध्ये बोलतायत, म्हणून हा बोलण्याचा प्रसंग आलाय. बाकीचे जे काही सगळ्या गोष्टी तुम्ही मांडलेल्या आहेत, एक एक करून त्या सगळ्या मी फोडून टाकणार आहे. तुम्हाला दुसरा कोणी मिळाला नसेल तर मी या ठिकाणी अजून मेलेलो नाही आहे, जिवंत आहे. आणि देव देश आणि धर्मासाठी काहीही सहन करायला तयार असणारे आम्ही माणसं आहोत. तुझ्या त्या 20-25 जणांच्या यादीमध्ये माझंही नाव लिहून टाका बाबा, काही हरकत नाही. तुझ्या त्या सगळ्या प्रश्नांना उत्तर द्यायला एकटा मी समर्थ आहे. कोणी नाही दिलं तरी, तुझ्याकडे कोणी लक्ष नाही दिलं लवांडे, तुमच्याकडे कोणी लक्ष नाही दिलं तर माझं लक्ष आहे. आणि मी वारकरी संप्रदायाचा, धर्माचा, सनातन धर्माचा विरोध करत असेल तर तुम्ही शब्दाने बोललात, मी शाई फेकणार नाही तुमच्यावर. पण शब्दाचेच फटकारे तुमच्यावर लगावल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही किती उथळ आहात, तुम्ही किती मूर्ख आहात आणि तुम्ही किती नास्तिक आहेत हे सगळ्या जगाला सांगितल्याशिवाय मी राहणार नाही.